हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हनिये स्फोटात ठार झालाय। तेहरानमधील घराला लक्ष्य करून घडवलेल्या स्फोटामध्ये हनियेचा मृत्यू झालाय। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून दुजोरा दिला गेलेला आहे। स्फोटामध्ये हनियेसह त्याचा एक अंगरक्षक सुद्धा मारला गेलाय असं समजतंय। इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सकडून या सगळ्या घटनेला दुजोरा सुद्धा दिला गेलाय। हमासचा राजकीय प्रमुख आहे जो याच्यात मारला गेलाय। या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक सतीश ढगे सर पुढारी न्यूजशी जोडले गेलेले आहेत। सतीश सर, काय नेमका परिणाम या घटनेचा होऊ शकतो? नक्कीच रिद्धी, माझ्या मते आज जे आहे इस्रायलच्या अनुषंगाने दोन महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामधली एक महत्त्वाची घटना म्हणजे हमासचा जो राजकीय प्रमुख आहे इस्माईल हनिये, जो मागच्या कित्येक महिन्यांपासून अतिशय ऍक्टिव्ह होता इस्रायलच्या विरुद्धच्या कारवाया करण्यामध्ये, त्याला ठार मारण्यात जे आहे एक प्रकारे इस्रायलला यश त्या ठिकाणी आलेला आहे। आणि हा फक्त इस्रायलचा दावा नाही, तर IRGC जे आहे इस्लामिक रिव्होल्युशन गार्ड फोर्स, त्यांनी सुद्धा जे याची पुष्टी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की नुकत्याच इराणमध्ये त्या ठिकाणी निवडणुका झाल्या होत्या आणि जे नवनिर्वाचित राष्ट्रपती आहेत त्याच्याशी संबंधित इंटेलिजन्स इनपुट यांना मिळाल्यानंतर इराणमध्ये ही सगळी कारवाई इस्रायलने त्या ठिकाणी केली। दुसरं जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर लेबननमध्ये सुद्धा जो आहे काही दिवसापूर्वी म्हणजे लेबननच्या हद्दीतून एक प्रकारे हिजबुल्लाने जो हल्ला केला होता आणि त्यामध्ये इस्रायलमध्ये साधारणतः 12 जे बालक आहेत ते ठार मारले गेले होते, त्याचा बदला म्हणून आता इस्रायलनं त्या ठिकाणी जेट एअर स्ट्राईक त्या ठिकाणी केलेले आहेत त्यांच्या फायटर जेटच्या माध्यमातून। आणि तिथे सुद्धा जो आहे त्यांचा शुक्र नावाचा जो एक महत्त्वाचा कमांडर आहे त्यांना मारलेलं। म्हणजे एक प्रकारे इस्रायलनं जी भूमिका मागच्या काही महिन्यांपासून त्या ठिकाणी घेतली होती की इस्लामिक दहशतवाद्यांचं जे आहे कंबरड आम्ही त्या ठिकाणी बोलणार, पूर्णतः जे आहे हमासचं इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही त्या ठिकाणी उद्ध्वस्त करणार, त्याला जे आहे काही अंशी इस्रायलच्या अनुषंगाने यश मिळालं असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरेल। अगदी सतीश सर, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी।